आणि त्यासाठी जे प्रयास सुरू झाले, ज्या वाऱ्या सुरू झाल्या, तेव्हा पंढरीच्या वारीला एक शब्द जोडला, संघ पंढरीची वारी असं आमच्या जीवनामध्ये त्याचं वर्णन करता येईल. आणि संघामध्ये आल्यानंतर जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला, एक दृष्टी मिळाली. हा सगळा समाज आपला आहे आणि जो आपला आहे तो गुणदोषासहित आपला आहे. आणि त्यामुळे या समाज जीवनासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी जी गुणवत्ता संघाच्या संस्कारातून निर्माण झाली त्याच्या आधारावर अनेक गोष्टी जीवनामध्ये करता आहे. समरसता हा विषय 1983 मध्ये वर्षप्रतिपदा होती. 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि वर्षप्रतिपदा डॉक्टर हेडगेवारांची जयंती. या दोघांची जयंती एकाच दिवशी आली म्हणून माननीय दत्तोपंत ठेंगडी एक राष्ट्रऋषी आपल्या समाजात होऊन गेले. तर त्यांनी पुण्यामध्ये एक छोटी बैठक घेतली. जवळजवळ 13 कार्यकर्ते त्याला उपस्थित होते. त्यांच्या समोर त्यांनी विषय मांडला की याच्या पुढे या दोन्ही महापुरुषांच्या जीवनाच्या आधारावर या देशामध्ये आपल्याला सामाजिक काम करावं लागेल. डॉक्टर हेडगेवार समग्र हिंदू समाजाचे संघटन करू इच्छित होते आणि डॉक्टर आंबेडकर हे हिंदू त्यांना सर्व समाजाच्या बरोबर आणण्यासाठी प्रयत्न करतात. तर दोघांचाही काम करण्याचा बिंदू हिंदू समाज हाच, एक समग्र हिंदू आणि दुसरं दोषरहित ते हिंदुत्व असलं पाहिजे असा प्रयत्न करणार आहे. याचा खूप मोठा परिणाम तुमच्या मनावर झाला. सर्व धर्म संयोगाने हा विषय माझ्याकडेच पुढे आला. 25 वर्ष मी महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रमुख होतो आणि महाराष्ट्रामध्ये जे प्रयोग आपण केले त्याच्या आधारावर संघाने राष्ट्रीय स्तरावर समरसताविषयी सुरू करायला ठरवलं. त्याचा पहिला प्रमुख संयोजक म्हणून ती जबाबदारी माझ्याकडे दिली. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये कमीत कमी 4 वेळा मी समरसता या विषयासाठी प्रवास केला आणि हा विषय सर्व देशभर नीट पद्धतीने पुढे जाईल, देशव्यापी त्याचे एक संघटन उभं करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये देशातल्या सगळ्या क्षेत्रातल्या प्रमुख मंडळींचे एक कोर ज्याला टीम म्हणतात असे तयार केले. ती वर्षात 1-2 वेळा आम्ही एकत्र येत होतो. त्याच्या आधारावर जे काम होत गेलं त्याच्यामधून समरसता हा विषय एक देशव्यापी झाला. आता जे आपले पंतप्रधान आहेत त्यांनी एक पुस्तक लिहिले, सामाजिक समरसता या विषयावर त्यांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी जेवढे विषय मांडलेले आहेत ते सगळे विषय त्यांनी आपल्या जीवनामध्ये आता प्रत्यक्ष आपल्या कार्यकिर्दीमध्ये त्याला प्रत्यक्ष फळ येईल अशी परिस्थिती उत्पन्न केली. त्यामुळे हा विषय सुरुवातीपासून ज्यांनी पाहिला, ऐकला, बरोबर काम केलं अशी 3 नावं तर आता घेऊ शकतो. ज्याच्यामध्ये नरेंद्रभाई मोदी, आपल्या गोपीनाथजी, महाराष्ट्राचे गोपीनाथजी मुंडे आणि मी स्वतः असे 3 आम्ही या विषयामध्ये अनेक वेळा एकत्रही आलो होतो, एकत्रही विचार केला, एकत्रही चिंतन केलं. पण आज ते देश पातळीवर एक्झिक्यूट करण्याचं काम समरसतेचे एक बिंदू घेऊन काम करणारे नरेंद्रभाई मोदी हे खरं म्हणजे पुढच्या कालखंडामध्ये भारताच्या सामाजिक समरसतेचं प्रतीक म्हणून समोर येतील असं मला वाटतं. हे सगळ्यांनी करण्याची गोष्ट आहे आणि म्हणून समरसतेचा जो विषय त्या संघामध्ये एक अमृत आम्हाला मिळालं.
ज्या अमृतामुळे समाज जीवनामध्ये